नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. आज मी तुम्हाला पिझ्झा बेस कसा बनवावा तो देखील मी तुम्हाला डॉमिनोज स्टाईल पिझ्झा बेस दाखवणार आहे. एकदा का तुम्ही या पद्धतीने पिझ्झाचा बेस बनवलात की तुम्ही याच्या प्रेमात पडलेच म्हणून समजा. याची मी तुम्हाला गॅरंटी देते, कारण हा अगदी डॉमिनोज स्टाईल पिझ्झा जसा असतो तसाच सेम लागतो. तर रेसिपी तुम्ही फक्त व्यवस्थित फॉलो करा. तर बघा, इथे मी एक खड्डा करून घेतलेला आहे मैद्यामध्ये. त्यामध्ये मी ईस्ट आणि साखर टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. यातच मी आता ग्लुटन आणि ब्रेड इम्प्रोवर टाकून घेणार आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फक्त ईस्ट टाकून जरी बनवलं तरी देखील हा जो पिझ्झा बेस आहे तो खूप छान बनतो. इथे मी थोडीशी दूध पावडर घेतलेली आणि ह्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्ण मैद्यामध्ये एकजीव होतात आणि मग आपला जो पिझ्झाचा बेस आहे तो खूप छान फुलतो, मस्त असा तो स्पॉन्जी होतो. तर बघा, हाताच्या साहाय्याने मी संपूर्ण या मैद्यामध्ये ह्या ज्या पावडर आपण टाकलेल्या आहेत त्या चोळून घेतलेल्या आहेत. बघा, इथे मी आता पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आपल्याला या पिझ्झा बेसच्या आट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे टाकताना आपल्याला बिलकुल घाई करायची नाही. एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण मग काही मैदा असा असतो की त्याला खूप कमी पाणी लागतो. तुम्ही जास्त पाणी टाकलं तर मग हा जो पिझ्झाचा बेस आहे तो पातळ होऊन जातो. त्यामुळे मी तुम्हाला इथे परफेक्ट जे प्रमाण दिलेलं आहे तेच वापरून तुम्ही हा जो बेस आहे तो बनवायचा आहे. बघा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला येईल. इथे मी जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी मी थोडं थोडं टाकूनच मिक्स करून घेत आहे, कारण आपण यामध्ये अजून तेल आणि बटर ॲड केलेलं नाही आहे. ज्यावेळी आपण तेल आणि बटर ॲड करतो त्यावेळी पीठ थोडं आणखीच सैल होत चालतं, म्हणून कधी पण पीठ मळताना थोडंसं घट्टच मळायचं आहे. नंतर मी इथे तेल घेतलेले, ते तेल आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये जिरून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते चांगलं मऊसूत होईपर्यंत 10 ते 15 मिनिटांसाठी चांगलं आपटून धोपटून आणि या पद्धतीने बघा टेरिंग मेथडने हाताचा हा जो तळवा आहे त्या तळव्याने या पद्धतीने ते मळून घ्यायचे. या प्रोसेसमध्ये मेहनत नक्कीच आहे, पण मेहनतीचं फळ ज्यावेळी तुम्हाला मिळतं त्यावेळेस तुम्ही खूप खुश होतात. बघा, तळव्याच्या साहाय्याने मी हे टेरिंग मेथडने मळून घेणार आहे. तुम्हाला जर प्लॅटफॉर्मवर मळता येत असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर देखील हे मळून घेऊ शकतात. ते तुमच्यासाठी सोयीचं पडेल. आता जे हे उरलेलं तेल आहे ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि बघा या पद्धतीने चांगलं मी आपटून धुपटून हे पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी चांगलं मऊसूत होईपर्यंत मळून घेणार आहे. हे संपूर्ण तेल मी यात टाकून घेतलेलं आहे. आता ते या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून बघा या पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे. खूप छान हा पिझ्झा बेस बनतो. या पद्धतीनेच मी माझ्या मुलाच्या बड्डेसाठी हे पिझ्झाचे बेस बनवले होते. सर्व मुलांनी खूप एन्जॉय केला हा जो पिझ्झा होता तो. आता बघा, मी ते बटर घेतलेले, त्यातलं मी जवळजवळ 50 ग्राम बटर घेणार आहे. ते देखील आपल्याला या पिठामध्ये टाकून छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. बटर आणि तेल टाकल्यानंतर हे पीठ जे आहे ते थोडंसं सॉफ्ट होतं आणि आपण मळून घेतल्यानंतर ते खूप छान असं मग मऊसूत होतं. त्यामुळे ते थोडंसं सैल झालं तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं तुम्ही मळाल तसं ते छान असं घट्ट होत चालतं आणि स्मूथ देखील होतं. बघा, छान असा हा गोळा इथे मळून तयार झालेला आहे. आता तो मी या पद्धतीने राऊंड करून घेतलेला आहे ना. आता इथे पातेल्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. मोठ्या अशा भांड्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते ठेवून घ्यायचं आहे, कारण ते डबल होतं. वरतून मी आता पिठाला तेल लावून घेतलेलं आहे. हा जो गोळा आहे तो आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवून घ्यायचा आहे. आता मी या पातेल्यामध्ये हा जो गोळा आहे तो ठेवून घेणार आहे. पातेल्याला देखील मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गरम जागेवर अर्धा ते 1 तासासाठी फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता याला वरतून मी थोडंसं प्रेस करणार आहे आणि याच्यावर एक रुमाल ठेवून मी अर्धा ते 1 तासासाठी याला गरम जागेवर ठेवून देणार आहे. अर्धा तासानंतर तुम्ही ते बघा डबल जवळजवळ हे पीठ झालेलं आहे. बघा, अगदी पातेल्याच्या बाहेर ते डोकवायला लागलेलं आहे. किती छान असं ते सॉफ्ट झालं आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. याच पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं. आता हा जो डो आहे तुम्ही एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला केवढा पिझ्झा बनवायचा आहे त्यानुसार हे पीठ घ्यायचं असतं. तुम्हाला स्मॉल साईज, मीडियम साईज की लार्ज साईजचा बनवायचा त्यानुसार तुम्ही हे पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे. मी ते लार्ज साईजचा तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे. त्यासाठी मी इथे 370 ग्राम एवढा गोळा काढून घेतलेला आहे बाजूला आणि तो आपल्याला या पद्धतीने हे पिझ्झा बेसची जी डिश असते त्यावर थापून घ्यायचा आहे. किंवा मग तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर या पद्धतीने ते लाटून घेऊ शकतात. पण लाटताना आपल्याला हळुवारपणे लाटायचे, म्हणजे यातली जी हवा आहे ती जास्त निघून जाऊ नये म्हणून.
नंतर हा जो बेस आहे तो आपल्याला या पिझ्झाच्या डिशवर ठेवून या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आणि तुम्हाला किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचे. आता इथे मी एक फोर्क घेतलेला आहे, त्याने आपल्याला याला टोचे मारून घ्यायचे जेणेकरून हा जो पिझ्झा आहे तो जास्त फुलणार नाही. आता हा जो बेस आहे तो आपल्याला एक 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तो थोडासा फुलला की तो आपल्याला 200 डिग्रीला 15 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचा आहे. आता बघा 5च मिनिटात तो किती फुललेला आहे. आता बेक केल्यानंतर बघा मस्त असे आपले हे पिझ्झाचे बेस बनवून तयार आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा.